राज्यघटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळणं गरजेचं आहे. मात्र शासन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत वेळकाढूपणा करतंय असा आरोप यशवंत ब्रिगेडनं केलाय. 2014 साली तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. शिंदे समितीच्या माध्यमातून आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन आगामी विधानसभेला धनगर समाजाचं मतदान मिळवण्यासाठी सध्याच्या सरकारचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या सरकारसह मागील सर्व सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीबाबत धनगर समाजाची फसवणूक केली आहे असा आरोपही यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. संतोष कोळेकर यांनी केलाय. शासनानं वेळकाढूपणा न करता केंद्र शासनाकडे शिफारस करून आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा येत्या विधानसभेवेळी बिरोबाची शपथ घेऊन आणि भंडारा उचलून या सरकारच्या विरोधात मतदान करून सरकारला खाली खेचू, तसंच सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करू असा इशारा प्राध्यापक डॉ. कोळेकर यांनी दिलाय. पत्रकार बैठकीला योगिता हुले, दीपक शेळके, संजय पटकारे, प्रकाश गोरड, विजय अनुसे, शंकर जाधव उपस्थित होते.